श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बघा, आपण जेव्हा शिव मंदिरात जातो तेव्हा आपण खूप लोकांना नंदी महाराजांच्या कानात इच्छा व्यक्त करताना पाहतो. पण ती इच्छा नंदी महाराजांच्या कानात सांगताना एक शब्द बोलायचा असतो. तो शब्द कोणता आहे ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल, तेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. तर बघा, आपल्याला माहीत आहेच, भगवान भोलेनाथ हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहेत, कारण ते भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात. हिंदू शास्त्रानुसार भगवान भोलेनाथ जास्तीत जास्त तपश्चर्या करण्यामध्ये लीन असतात. तेव्हा त्यांच्या तपस्येमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदीदेवच तिथे विराजमान असतात. आणि भगवान भोलेनाथ जेव्हा तपश्चर्येतून जागे होतात तेव्हा नंदीदेवच त्यांना भक्तांच्या इच्छा सांगतात. ही प्रथा हजारो वर्षापासून सुरू आहे. तुम्ही कोणतेही शिवमंदिर पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईलच की आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते. कारण नंदी महाराज हे भगवान शंकरांच्या गणांपैकी एक प्रमुख गण मानले जातात. इतकेच काय, तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणूनही नंदी महाराज भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. म्हणजेच जिथे जिथे भगवान भोलेनाथ तिथे तिथे नंदीदेव असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की नंदी भगवान महादेवांचे एवढे प्रिय कसे बनले? तर त्याबद्दल एक कथा सांगितली जाते की जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर पडले तेव्हा ते भगवान शंकरांनी प्राशन केले. हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच. पण ते विष प्राशन करताना काही थेंब जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा नंदी महाराजांनी ते चाटले. तेव्हा नंदी महाराजांची भक्ती प्रेम पाहून महादेवांनी त्यांना मंदिरात त्यांच्या समोर बसण्याचे वरदान दिले. आणि मग भोलेनाथांनी नंदी महाराजांना सांगितले, जिथे जिथे माझे स्थान असेल तिथे तिथे तू असशील. याचबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः भोलेनाथांनी नंदीदेवांना वरदान दिले की जो भक्त स्वतःची इच्छा प्रथम नंदी महाराजांना सांगेल त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे भक्त आपली इच्छा नंदी महाराजांच्या कानात सांगताना आपल्याला दिसतात. तर बघा, तुम्हाला जर तुमची इच्छा भोलेनाथांपर्यंत पोचवायची असेल तर नंदी महाराजांच्या कानात तुमची कोणतीही इच्छा सांगण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा व त्यानंतर इच्छा सांगावी. कारण हिंदू धर्मात ओम या शब्दाचे विशेष महत्त्व आहे. आपल्याला माहीत आहेच, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओम या शब्दानेच होते. कारण ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येऊन सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते. म्हणून नंदी महाराजांच्या कानात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी ओम हा शब्द बोलूनच इच्छा सांगावी, जेणेकरून नंदी महाराज ती इच्छा महादेवांना सांगतील व तुमची इच्छापूर्ती होईल. तर मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसंच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.